नमस्कार. 2 दिवसापासून सोशल मीडियावरती तामिळनाडूच्या सिने अभिनेता विजयच्या विजयानं हाहाकार माजवलाय आणि कहर केलाय. विजयनं तामिळनाडूमध्ये राजकीय वादळ आणलं. त्या विजयबद्दलचा एक घटना आणि एक किस्सा सांगतो. हा किस्सा आहे स्वाभिमानाचा 2013चा की ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याची भेट नाकारली होती ते मुख्यमंत्री कोण आणि त्याची भेट का नाकारली होती तीच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आज विजयची वाट पाहत आहे. 60 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या 2 पक्षांना पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीज तर घेऊन गेलाच, व्हाईट वॉश दिला आणि क्लीन बोल गेला. त्या विजयबद्दल एक घटना आणि एक किस्सा सांगतो. 13 वर्षापूर्वी विजयचा एक चित्रपट रिलीज होणार होता. चित्रपटाची टॅगलाईन होती टाईम टू लीड, म्हणजेच बदल करण्याची वेळ आली, म्हणजेच आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यावेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या जयललिता आणि जयललितांना असं वाटलं की जर आपण हा पिक्चर रिलीज होऊन दिला तर विजयची राजकारणामध्ये एंट्री होईल. ही जयललिता यांच्या मनात भीती निर्माण करून गेली. चित्रपट जर रिलीज झाला तर तुम्हाला बॉम्बनं उडवून देऊ अशी धमकी आली विजयला. आणि या धमकीनंतर तत्कालीन तामिळनाडू सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटावरती बंदी आणली. आणि त्यानंतरनं हे चित्रपट जर रिलीज झाला नसता तर विजय आणि निर्माता दोघंही अक्षरशः रस्त्यावरती आले असते. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घ्यायचे ठरवलं. जयललितांची भेट घेण्यासाठी विजय स्वतः कोदनाडपर्यंत गेला आणि जयललिता यांची त्यांनी 8 तास वाट पाहिली. या भीतीपोटी त्यांनी विजयची भेट टाळली. ज्याच्या एका झलकसाठी लाखो लोक तासनतास उभे राहतात त्या माणसाला 8 तास उभं ठेवलं. नंतरनं विजयनं एक व्हिडिओ जारी केला आणि त्याने सांगितलं की हा चित्रपट राजकीय नाही आहे, हा चित्रपट फक्त चित्रपट आहे. आणि त्यांनी त्याची टॅगलाईन बदलली. चित्रपटाची टॅगलाईन ठेवली विजय द थलाइवा. आणि तो चित्रपट रिलीज झाला, तुफान चालला, लोकप्रिय झाला आणि विजयला पुन्हा एकदा खूप मोठी लोकप्रियता भेटली. आणि भावांनो, हा असाच किस्सा तुमच्या आयुष्यात तुमचा कोणी जर इगो हट केला तर तुम्ही त्याचा बदला कसा घेतला हे कमेंट करून नक्की सांगा. काय वाटतं तुम्हाला, विजयचा विजय का आहे? फक्त स्टारडममुळे आहे का त्याच्या अथक प्रयत्न, यश, मेहनत, संघर्ष आणि सातत्यामुळे आहे? सो थँक्यू. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा SK नॉलेज.